आणि दोन्ही संघाने मात्र एक एक सामना जिंकलाय. परंतु या मॅच मध्ये कोणता संघ लगातार 2 सामने जिंकणार आणि कोणता संघ क्वालिफाय पर्यंत जाणार याचं उत्तर मात्र येणाऱ्या या 6 षटकांमध्ये मध्ये मिळून जाईल. मॅच ऑन 3, 2, 1 लेट्स प्ले गेम ऑन. पहिला षटक गोलंदाज विशाल यांना पण पाहताना पहिलाच बॉल विशालचा मात्र अगदी अवे फ्रॉम दी बॉडी बॅट्समन पासून दूर चेंडू ठेवण्यात आला. चांगला चेंडू आहे. पहिलाच बॉल डॉट. आताचा हा चेंडू इथनं यस भरपूर हाईट फॅक्टर आहे. पंचाचा एक चांगला डिसिजन. अगदी खेळाडू देखील पॉपिंग क्रीज मध्ये होते. सर्व काही गोष्टी पाहण्यात आल्या. चेंडूची हाईट किती आहे आणि त्यानंतर मात्र येथे पंचाने लगेचच व्हाईट बॉल घोषित केला आहे. सगळ्या ठिकाणी आता पाणी देखील आलेलं आहे की ज्या ज्या खेळाडूंना पाण्याची मागणी होत असेल त्यांनी पंचांना तिथे सांगावं आणि पंच लगेच इकडे इशारा करतील. इथे हा देखील चेंडू डॉट पाहायला मिळतो. सध्या तर आपण पाहतात विशाल चांगल्या लाईन आणि लेंथचा वापर करत असावा. चांगले गोलंदाजी करतोय. लगातार डॉट पर्सेंटेज आहे. पहिला ओव्हर आहे आणि पहिला ओव्हर नेहमीच पॉवर प्लेचा आपण पाहायला मिळतो. परंतु पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये धावा येणं फार महत्वाचं आहे. फुलरलेन चेंडू यांचा खरं तर खेचून मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथे एक धाव मात्र लेग बाईटच्या माध्यमातून मिळेल. सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 2 धावा धावफलकावरती. 3 बॉल 2 धावा. शॉट आपले पूल केलाय. फटका फसलाय आणि डीप मध्ये जातात. खेळाडू आहे चांगला जजमेंट आणि कॅच इथे कॅरी केली जाते फलंदाज बाद. अगदी मागच्या मॅचचा महागमॅच नक्की या ठिकाणी राहिला होता. खरं तर पहिल्या सत्रामध्ये त्याने विस्फोटक बॅटिंग केली होती. खरं तर त्याच्या बॅट मधून लगातार षटकार आले होते. लगातार आपण पाहतात षटकार आणि चौकार देखील आले होते. तर सागर ठरलाय त्या मॅचचा मॅच. सागर यायचा आपण चला सागर याला आपण मॅच इथे कमिट करायचे. इथे हा चेंडू पाहावा लागेल. या चेंडू इथे आपण पाहतात खरं तर लेग स्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच करत आहेत.
षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती. वाईट प्लस विकेट. अगदी या ठिकाणी सागर आले. सागर या नक्की या ठिकाणी किरण यांच्या शुभ स्थापन देऊयात मॅन ऑफ द मॅच. चार धावा धाव फलकावरती. इथे आपण पाहता सरळ हा चेंडू यष्टांवरती होता. अगदी यष्ट उद्ध्वस्त केल्या जातात आणि अजूनही इथे विकेटचा पतन फलंदाज होतोय बाद. सातत्याने विकेटचा सिलसिला. या शेवटचा एक बॉल बाकी आहे. धावा धाव फलकावरती पाहिला तर फक्त आणि फक्त 4 धावा धाव फलकावरती आहेत. खरं तर पिंपलोली बी संघ हा अडचणीमध्ये सापडलाय. इथे हा फटका चांगला आहे. सर्व बॅटनं फटका सजवला परंतु या चेंडूवरती एक सिंगल. पाहता पाहता षटक क्रमांकावर पाहता दुसरंही समाप्त झालंय. खरं तर 3 षटकांचा सामना आहे आणि 2 षटकांमध्ये आतापर्यंत 5 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही शेवटचा एक षटक शिल्लक आहे परंतु या शेवटच्या षटकात अगदी मी तर म्हणेन किमान अजूनही या शेवटच्या षटकामध्ये 15 ते 20 धावा कुठून काढाव्या लागतील या मॅच मध्ये. चला नेक्स्ट मॅच मोहनगड विरुद्ध आनंदवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. विद्वान चेंडू परंतु इथला पण बाबा बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. अगदी याही मॅच मध्ये पण बघतात आता लो स्कोरच्या दिशेला. अगदी आज हायेस्ट स्कोर देखील पाहिलात आणि लोवेस्ट स्कोर देखील पाहिलात. म्हणजेच याआधी अगदी आपण 22 धावा पाहिल्या होत्या परंतु आता या मॅच मध्ये किती धावा बनतील. अगदी मांडव संघाने 22 धावा बनवल्या होत्या परंतु इथे पण पाहतात सातत्याने डॉट पर्सेंटेज म्हणजे हा देखील सामना लो स्कोरच्या दिशेने. परंतु इथे रनआउटची संधी होती. संधीचं सोनं झालं नाहीये परंतु याही चेंडूवरती 2 धावा.
आउटचा इशारा इथे करत असताना पंचांना पण पाहतो. पंचांच्या भूमिकेत विनोद कातकर याला पण पाहतो आणि दुसऱ्या बाजूला किरण आहेत त्या ठिकाणी. अगदी किरण हिरामनला पण पाहता. इथे हा चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली तर मिळाले आणि त्यानंतर अजून एक डॉट बॉल चांगला खरं तर मी म्हणून लाईन आणि लेंथचा वापर करत असताना सातत्याने डॉट पर्सेंटेज सुद्धा संघ अडचणीमध्ये सापडला. इथे फटका फसला झेलची संधी आहे. लंडनला खेळाडू आणि सोपा कॅच सोपी कॅच इथे ड्रॉ होते. नक्कीच मॅच झाल्यानंतर इथे नक्कीच विशाल आता मॅच झाल्यानंतर फक्त काय मोजके पळावे लागतील कारण की सोपी कॅच होती या ठिकाणी आणि कॅच ड्रॉप झाली आहे. आताचा हा चेंडू पुन्हा डाऊन साईडला फ्लो करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी आपण पाहतात अजून एक डॉट बॉल सातत्याने आपण पाहतात डॉट पर्सेंटेज धावांसाठी संघर्ष करत असताना पिंपळवली बी संघ. इथे फटका बंदार आहे. परफेक्ट बॅट अंडरचा संपर्क झाला परंतु डीप खेळाडू आहेत आणि त्या ठिकाणी मात्र कॅच सहा धावा आहेत. 6 धावा मिळतील या चेंडूवरती. खरं तर इथे पहिला सत्र समाप्त झाले आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 16 धावा फलकावरती आणि 17 धावा संख्येचं टार्गेट या ठिकाणी उभा केला पिंपळवली बी संघाने आणि आंबेवाडी संघाला सामना जिंकण्यासाठी 17 धावा संख्येची गरज. मुलंगड टीम कॅप्टनला पाठवायचे टॉस साठी. मुलंगड टीम आणि आनंदवाडी इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण करतो त्याला टॉस साठी यायचंय. आनंदवाडी टीम आपण देखील आपल्या कॅप्टनला पाठवायचे टॉस साठी.
आणि चला विठ्ठलवाडी टीम विनंती असेल आपले प्रवेश फी इथे जमा करायचे. सुरुवात अगदी अडचणी झालेली. पहिल्याच बॉलवरती मात्र पहिला धक्का लागलाय. कृष्ण मात्र डगआउट मध्ये जावं लागलं. पुन्हा एकदा मॅच ऑन. सेकंड बॉल इथे देखील जोरदार अपील आणि अपील मात्र इथनं उजळून धरली बॅटची एज आणि इथनं फलंदाज अजून जोरदार लगातार मात्र 2 विकेट इथनं मिळवलेत गोलंदाज आपण बघतात रोहन फलंदाज बाद. चला टॉस या ठिकाणी मलंदाज संघाने जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय मात्र सांगण्यात आला. म्हणजेच प्रथमतः बॅटिंग करावं लागेल पुन्हा एकदा आनंदवाडी संघाला. सामना 3 षटकांचा दोन्ही टीमने नोंद घ्यायची आहे. चला विठ्ठलवाडी संघ आपण आपले प्रवेश जमा करायचे. इथे फटका चांगला आहे. झेलची संधी आणि इथनं झेल अगदी या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतात विकेट हॅट्रिक होते. पहिल्या मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये विकेट हॅट्रिक झाली होती आणि आता याही मॅच मध्ये आपण पाहतात खरं तर विकेट हॅट्रिक कम्प्लीट पाहायला मिळतो. अगदी त्या पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर अगदी आंबेवाडी टीमच्या गोलंदाजाने मात्र विकेट हॅट्रिक संपादित केली होती. परंतु इथे आपण पाहतात या मॅच मध्ये खरं तर रोहन ज्यानं या स्पर्धेमध्ये दुसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे. चांगली गोलंदाजी. 0 धाबा संख्येवरती मात्र 3 धक्के लागले गेले. टॉप ऑर्डर पूर्णपणे इथे ढासळलाय आणि अगदी आपण पाहतात खरं तर नॉट एंडवरती विशाल फक्त 5 राहतो. जो खेळाडू होतो तो मात्र बाद होत चालला मैदानाच्या आत. फटका चांगला होता परंतु गॅप मात्र शोधता आली नाहीये. हा देखील फटका चांगला परंतु विषय आपण बघा खेळाडू उपस्थित आहेत तिथे चांगली फिल्डिंग. 1 धाव तर कम्प्लीट परंतु 1च धाव आणि 1च धावा संख्येवरती मात्र समाधान मानावं लागेल. इथे चांगली गोलंदाजी रोहन करत असताना मात्र 4थ्या बॉलवरती पहिली सिंगल खर्च करत असताना इथे देखील त्रिफळा उद्ध्वस्त. सुपर गोलंदाजी आणि आता मैदानाच्या आत बॅक फ्लिप अगदी उड्या मारत असताना एंजॉयमेंट इथे केली जाते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. लाजवाब इथे चेंडू फेकले जातात. सातत्याने विकेट विकेट आणि विकेट. पहिल्याच ओव्हर मध्ये पहिल्या 5 बॉल मध्ये
4 गड मात्र बाद झाले. खरं तर चारही फलंदाज टॉप ऑर्डरचे होते आणि चारही फलंदाज खरं तर या ठिकाणी पूर्णपणे बाद झाले. म्हणजेच टॉप ऑर्डर पूर्णपणे फ्लॉप झाले या मॅच मध्ये. स्ट्राईक वरती नवीन बॅट्समन भालचंद्र. आताचा हा चेंडू पाहावा लागेल यस ऑफस्टिकच्या पलीकडे. व्हाईट बॉलचा इशारा त्यांचा कळत असं नाही. गावंदराला मिळाले 2 धावा फलकावरती. अगदी या मॅच मध्ये 17 धावा संख्येचा टार्गेट आहे, परंतु 17चा खतरा इथे लागतोय. परंतु हा फटका चांगला आहे, उडवलाय दमदार स्ट्रोक आणि चेंडू मात्र स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावा षटकार. इंडिया समाप्तीनंतर 8 धावा फलकावरती. हा सामना जिंकण्यासाठी अजूनही 9 धावा संख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 9 धावा संख्येची गरज. पहिलाच बॉल अविनाश यांचा अगदी बॉल दाखवून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि इथे आपण हा पाहता का खरं तर डॉट बॉल येतो. प्रत्येक बॉल जरी डॉट व्हायचा तर मॅच पूर्ण रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. आताचा हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. त्यांचा इथे इशारा करतात की चेंडू वाईड आहे. एक अमांतर मिळाले. अमांतर धावा संख्येच्या मदतीने 9 धावा. इथे चेंडू चांगला आहे, परंतु बॅटिंग बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल सातत्याने जर का डॉट बॉल आले तर मॅच मध्ये पुन्हा शिरकाव करू शकतो. आताचा चेंडू पूर्ण करण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील डॉट बॉल. ज्या प्रकारे पहिल्या ओव्हर मध्ये लगातार 4 बॉल डॉट आले होते, अगदी तशाच प्रकारचे चित्र इथे पाहायला मिळतं. जणू काही ऍक्शन रिप्ले इथे आम्ही दाखवतोय. फ्रंटफुटचा वापर इथे फटका फसलाय. जेलची संधी जेल इम्पॉर्टंट आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. परंतु या बॉलवरती एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने 10 धावा फलकावरती. आता सामना जिंकण्यासाठी येणारे अजूनही 8 चेंडू आणि 7 धावा संख्येची गरज. एखादा डॉट, एखादा विकेट मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव